आत्मनिर्भर भारत या दृष्टीने वाटचाल करत असलेल्या देशामध्ये एकमेव समृद्ध असं महाराष्ट्र आपलं राज्य आहे. या राज्याला साधू संतांची महान परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा एक मार्ग आपल्याला लाभलेला आहे. या क्षेत्रामध्ये अतुल्य अशी कामगिरी करणारे खूप सारे साधू संत आपल्या या भूमीमध्ये होऊन गेले. त्यापैकी एक सद्गुरू श्री ज्ञानेश्वर मोरे माऊली. माऊलींच्या जीवनचरित्रावरती बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण जे ठराविक गोष्टी आहेत ज्या मला ज्ञात आहेत त्या ठिकाणी मी मांडण्याचा नक्की प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा जन्म पोलादपूर तालुक्यातील पलचेरी या गावी झाला. एका शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांनी जन्म घेतला. प्राथमिक शिक्षण घेत नंतर पुढील शिक्षणासाठी व नोकरी धंद्यासाठी ते मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये येऊन त्यांनी एका साध्याशा कारखान्यामध्ये काम करत त्यानंतर त्यांनी मिलमध्ये नोकरी मिळवली व मिलमध्ये जॉबर म्हणून त्यांनी काम केलं. ते काम करत असता त्यांच्या खानदानीमध्ये किंवा त्यांच्या काय म्हणतात कुटुंबामध्ये चालत आलेला जो परमार्थिक क्षेत्राचा वारसा होता, या वारशामुळे ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या आईवडिलांकडून त्यांच्यावरती आध्यात्मिक व परमार्थिक क्षेत्राचे जे संस्कार झाले त्या संस्कारांची धुरा पुढे नेत माऊलींनी स्वतःला परमार्थिक क्षेत्रामध्ये वाहून नेण्याचं ठरवलं. व त्यावेळचे थोर साधू मुंबईमध्ये असलेले बरेच सारे दिग्गज असे साधू संत यांच्या संपर्कात जाऊन माऊलींनी परमार्थिक क्षेत्राची दीक्षा घेतली व लोकांना सर्वसामान्य जनतेला कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान प्रबोधन करत संपूर्ण कोकण विभाग ते मुंबईपासून आळंदी ते पंढरपूर क्षेत्रापर्यंत भोळ्या भाबड्या तसेच सर्वसामान्य जनतेला ज्ञानदानाचं कार्य माऊलींनी केलं. त्यामध्ये विशेष प्रामुख्याने लोकांच्या मनामध्ये परमार्थिक भक्ती तसेच परमार्थिक भक्तीची पाळीमुळे रुजवण्याचं हे माऊलींनी काम केलेलं आहे. आज जी आपली नवीन पिढी प्रामुख्याने कोकण विभाग असेल, मुंबई असेल, तसेच अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी क्षेत्रामध्ये ही जी नवीन पिढी आज आपण पाहतो, याचं हे फलित म्हणजे माऊलींनी जी त्यावेळेस बीज रोवली हे आपण आता याची डोळा या ठिकाणी पाहत आहोत. अजून याच्यामध्ये ॲडिशनल काय बोलायचं असेल तर आत्ताच नुकताच कार्तिकी वारीच्या वेळेमध्ये पंढरपूर अशा पावन भूमीमध्ये सद्गुरू ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा मठ जो स्थापित करण्यात आला, त्या मठाचा मोठा असा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा झाला. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा दिग्गज नेते त्या ठिकाणी येऊन त्याचं उद्घाटन करण्यात आलं. तर त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळालं की असंख्य असा तरुणांचा त्या ठिकाणी एक लोंढा आला होता. तो कशामुळे आला बरं, तर माऊलींनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्राचा जे ज्ञान लोकांना पाजलं व तरुण पिढीला प्रामुख्याने कसं परमार्थाकडे वळून नेता येईल व त्यांना परमार्थाची आवड जोपासून ह्या तरुण पिढीकडूनच चांगलं कार्य कसं करून घेता येईल जेणेकरून देशसेवेसाठी व या समृद्ध भारत देशासाठी त्याचा फायदा कसा होईल व प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये परमार्थिक ज्ञानामुळे आलेल्या संकटांना सामोरे कसं जाता येईल याचा अट्ठास माऊलींनी केला आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवलं. म्हणूनच हा सगळा समुदाय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फारसं काही बोलत नाही. माऊली हे श्रेष्ठ कीर्तनकार असल्यामुळं मुंबई आणि भजनाचा हा एक जवळचा संबंध आहे. त्यावेळी गिरणी कामगार आणि भजन एक संकल्पना होती. त्याच्यामुळे भजन क्षेत्रामध्ये असलेले दिग्गज नामवंत कलाकार त्याच्यामध्ये प्रामुख्याने काशीरामभाऊ वर्लीकर यांचं नाव येतं. त्याच्यासोबत भजनानंदी हरिभाऊ रिंगे महाराज यांचं नाव येतं. गुरुवर्य मारुतीबा बागडे असतील, शंकुनाथभाऊ पडगेकर असतील, त्याचबरोबर नामदेवभाऊ खटारीकर असतील, असे हे दिग्गज कलावंत त्यावेळेस
गिरणीमध्ये कामगार म्हणून काम करत असताना एक कामगार म्हणून आणि उरलेल्या वेळेमध्ये सांगीतिक क्षेत्रामध्ये व भजन क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करत असताना, शिक्षण घेत असताना त्यावेळीची भजनं म्हणजे असंख्य लोकांचा जनसमुदाय लोटायचा भजन ऐकण्यासाठी. पण ही सगळी भजनं व्हायची कुठे? तर ज्या ज्या ठिकाणी माऊलींच्या कीर्तनासाठी जिथं जिथं पारायण व्हायची त्या ठिकाणी मोठी मोठी भजनं असायची. तर भजन आणि माऊलींच्या जीवनाचा एक अनोखा असा वेगळा संबंध आहे. आणि आज माऊलींची ही 53वी पुण्यतिथी साजरी होत असताना या 7 दिवसाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये रोज संध्याकाळी 1.5 ते 2 तासाचं भजनाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. तर आज हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल रुक्माई प्रासादिक भजन मंडळ महाड यांचं भजन होणार आहे. तर या विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजन मंडळ महाड यांना या ठिकाणी भजन करण्याचं हे सौभाग्य लाभतंय. त्याचं मोल कसं? तर या ठिकाणी येऊन ज्या ज्या महान भजन कलावंतांनी भजन करून गेले, माऊलींच्या चरणी त्यांनी आपली सेवा अर्पण केली, तर त्यांच्या पाठोपाठ या महाड भजन मंडळाला सुद्धा या ठिकाणी भजन करण्याची ही संधी आज मिळत आहे. तर हे भजन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले श्री विठ्ठल रुक्माई प्रासादिक भजन मंडळाचे मुख्य गायक तसेच प्रशासकीय सेवेमध्ये जे कार्यरत आहेत, मसला तालुक्याचे नायब तहसीलदार म्हणून सन्माननीय श्री सचिनजी धोंडगे हे प्रशासकीय सेवेमध्ये असून सुद्धा वारकरी परंपरा जोपत आध्यात्मिक कास धरत यांनी सातत्याने आपली कामगिरी करत आलेले आहेत. त्यांचं आध्यात्मिक क्षेत्रातील काम खूपच सुंदर आहे. ते स्वतः गायन क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष साधना करत असून त्यांनी आतापर्यंत जो हजारोच्या संख्येमध्ये भजनं केलेली आहेत. शिवाय आपल्या भजन करण्याच्या ह्या कलेची जी जोपासना आहे ती पंडित श्री डी एम पाटील सर पेन यांच्याकडून गेली 25 वर्ष ते अभ्यास करत आहेत. शिवाय आता सध्याचे प्रामुख्याने गजबजलेले गायक म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे श्री कृष्णाजी भोंगाणे यांच्याकडूनही ते पुढील संगीताची विशारद पदवी घेत आहेत. तर असे हे सचिनजी धोंडगे आजच्या या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक म्हणून गायन करणार आहेत. त्यांचंही मी आपल्या सर्वांकडून स्वागत करतो. त्यानंतर पखवाज क्षेत्रामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सुंदर अशा सुमधुर वादनाने लोकांना मंत्रमुग्ध करत असलेले शिवाजी मांडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा प्रोफेशनल इलेक्ट्रिकल इंजिनियर असून असाह्य ग्लास या कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती कार्यरत आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या कार्यभार करत असताना ही पखवाजाची सुंदर अशी कला जोपासत आध्यात्मिक सेवेमध्ये त्यांनी स्वतःला रुजू करून घेतलेले आहेत. त्यांचेही मी आभार मानतो, स्वागत करतो. त्यांच्यासोबत आलेली इतर सर्व कोरस मंडळी जशी दुधामध्ये साखर मिसळली की त्याला अजून गोडवा येतो, त्याच पद्धतीने कोरस जर छान असेल तर कोरस असल्याने भजनाला अजूनही चांगला बहर येतो. तसेच त्याच पद्धतीने या कोरस मंडळीमध्ये असलेले प्रत्येक कोरस हा स्वतः एक चांगला गायक आणि स्वतः चांगले कलाकार आहेत, पण साथ करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. अशा या भजन मंडळाला शुभेच्छा देतो, माऊलींचरणी नतमस्तक होतो व माझे हे 2 शब्द श्रद्धांजलीपर माऊलींना थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. एकदम